नमस्ते मुलांनो. आज आपण भूगोलाचा मृदा हा पाठ शिकणार आहोत. मृदा म्हणजे माती, पण मृदा याचा म्हणजे समानार्थी शब्द माती, परंतु मृदा म्हणजेच माती हे नाही, हे आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे मृदा वेगळ्या पद्धतीची तयार होते आणि माती वेगळी असते. हे त्याच्यामध्ये काय फरक आहे, अगदी बारीकसा फरक आहे, पण तो काय आहे तो आपण पुढे शिकणार आहोत. पण सध्यापुरतं तरी हे लक्षात ठेवा की मृदा ह्याचा समानार्थी शब्द माती. दोन्ही शब्दांचा अर्थ सेम आहे, पण त्याचं जे काही काय म्हणता येईल, त्याचं टेक्स्चर, त्याचं हे जे काही आहे ते वेगळं वेगळं आहे आणि ते कसं ते आपण नंतर बघणार आहोत. ओके. मृदेत असणारे विविध घटक कोणते आणि मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कोठून येतात आणि मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते. आता हे जे प्रश्न त्यांनी विचारले याचं क्लॅरिफिकेशन किंवा डिस्क्राईब केलेलं आहे पुढे, पण मी ते थोडक्यात तुम्हाला सांगते की मृदेमध्ये असणारे विविध घटक कोणते. तर मृदेमध्ये जैविक घटक पण असतात आणि अजैविक घटक पण असतात. आता याच्यात असलेले अजैविक घटक कोठून येतात, म्हणजे कुठून येतात, तर दगडापासून निर्माण होतं. वाळू, त्याला आणखी काय म्हणता येईल, ते रेती, हे जे काय आहे हे अजैविक घटक आहेत. आणि मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते, तर मृदा ही ज्या ठिकाणी जशा पद्धतीचा मूळ खडक असेल त्या पद्धतीने त्या रंगाचं किंवा त्या प्रकारचा तिचा पोत असतो, अशा पद्धतीने तिथल्या याच्यावरती त्याचं मृदेचं पोत वगैरे अवलंबून असतो. आणि आणखी विविधता असते की तिथे हवामान कसं आहे किंवा उष्णता किती प्रमाणात आहे, या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट त्या मृदेवरती, मृदा तयार होण्यावर होत असतो आणि त्यामुळे त्या पद्धतीची ती मृदा तिथे तयार होते. हे मी एक जस्ट थोडक्यात सांगितलेलं आहे, तशी त्याचंच इथे डिस्क्राईब पुढे केलेलं आहे त्यांनी. वरील प्रश्नांच्या आधारे मृदेबद्दल काही माहिती आणि वैशिष्ट्ये लक्षात आली असतील, जे मी आता तुम्हाला सांगितलं. आता मृदेची सविस्तर ओळख करून घ्या. सविस्तर म्हणजे पूर्ण, की मृदा कशी आहे. मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार, कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामधून मृदा निर्मिती होत असते. म्हणजे आता मृदेवर कोणकोणते घटक परिणाम करतात, तर हे सगळे, म्हणजे समजा तुम्हाला प्रश्न विचारला की मृदेसाठी आवश्यक असणारे घटक कोणते किंवा मृदेवर कोणकोणते घटक परिणाम करतात, तर मृदेवर प्रादेशिक हवामान म्हणजे काय, त्या भागामध्ये कसं हवामान आहे, म्हणजे वारा कसा आहे, ऊन कसं आहे, पाऊस कसा आहे, हे एकूणच काय आहे, हवामान. मग हे हवामान कसं आहे. नंतर जैविक घटक. मग जैविक घटक म्हणजे काय, की तिथे जी काही अवेलेबल मृदा आहे त्या मृदेमध्ये सूक्ष्मजीवांचं प्रमाण कसं आहे, किंवा गांडूळ किंवा गोम किंवा बारीक मुंग्या असतात त्या, हे जे काही सगळे घटक आहे हे मातीमध्ये ऑलरेडी असतात. तर हे जे आहे ह्याच्यावरती त्या जैविक घटकांची हे जे जैविक घटक आहे याच्यानुसार त्याची सुपीकता किती असू शकते हे ठरलं जातं. नंतर जमिनीचा उतार किती आहे त्या हिशोबाने मृदेचा एक म्हणजे जमिनीचा उतारसुद्धा त्याला कारणीभूत ठरतो. कालावधी म्हणजे साधारणपणे मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार व्हायला, पट्टी लक्षात घ्या, 2.5 सेंटीमीटर म्हणजे साधारण एवढा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. किती, हजारो वर्ष. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असे कॅलेंडर असतात की नाही, असे हजारो वर्ष त्यासाठी लागत असतात. आता पुढे आपण बघूया मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक, जे आपण हे इथे नावं बघितले की कोणत्या घटकांमुळे मृदा निर्मिती होते किंवा कोणते घटक मृदा निर्मितीवर परिणाम करतात. तर आपल्याला ह्या सर्व घटकांची डिटेलमध्ये माहिती बघायची. तर पहिलं आहे मूळ खडक.
प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेला बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते आणि या मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून तांबडी मृदा तयार होते. आता इथे जे त्यांनी दिले की मृदा निर्मितीसाठी हवामानानुसार खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. काठिण्यानुसार म्हणजे खडक किती मजबूत आहे, किती पक्का आहे, याच्यानुसार ती मृदा कशी तयार होणार आहे हे ठरलं जातं. आणि खडकाचं विदारण म्हणजे काय, हळूहळू हळूहळू त्याचा अपक्षय होत भुगा होतो. भुगा म्हणजे पावडर तयार होत जाते, पण एका मिनिटात काही ती खडकाची पावडर तयार होत नाही. तर ती तयार होण्यासाठी हे हवामान, उष्णता, वारा ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो आणि त्यानंतर ती तयार होत असते. आणि शिवाय तो खडक ज्या रंगाचा असेल किंवा तो खडक जसा असेल तशा प्रकारची मृदा ही तयार होत असते. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये दख्खनच्या पठारावर बेसॉल्ट खडक आहे आणि त्या बेसॉल्ट खडकाचं विदारण होऊन काळी मृदा तयार होते. काळी काळी माती तयार होते. आपण शेतामध्ये बघतो की नाही, बऱ्याच वेळा काळी माती तयार होते. तर ही काळी माती असते. त्याला दुसरं नाव जे आहे ते आहे रेगूर मृदा. रेगूर मृदा म्हणजे रेगूर माती. दक्षिण भारतातील ग्रेनाइट आणि नीस या मूळ खडकांपासून तांबडी मृदा तयार होते. आता ह्याचे जे काही चित्र पाहिजे तुम्हाला, तर मी काय करणार आहे, माझे एकदा लेसन झाले की पुन्हा एकदा रिव्हिजन घेताना मी दुसऱ्या व्हिडिओमधले चित्र तुम्हाला तेव्हा दाखवणार आहे. आत्ता मला त्या दोन्ही गोष्टी करता येणं शक्य नाही, म्हणून मी आता तुम्हाला तोंडी सांगते आणि त्याचे चित्र मी तुम्हाला नंतर त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. ओके. आता दुसरं आहे प्रादेशिक हवामान. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा हा महत्त्वाचा घटक आहे. मूळ खडकाचे विदारण होणे हा मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. उदाहरणार्थ, सह्याद्रीच्या पश्चिम भागात दमट हवामान आहे. तेथील बेसॉल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा असतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की जे हवामान आहे त्याचा पण परिणाम मृदेवरती, मृदा निर्मितीवर होत असतो. जरी मूळ खडकाचा प्रकार एक आहे, खडक त्याचा प्रकार सेम, पण हवामान वेगळं तर मृदा तयार होणारी वेगळी असते. उदाहरणार्थ त्यांनी काय सांगितलंय की हा जो सह्याद्रीच्या भागामध्ये बेसॉल्ट खडक आहे की नाही, तर त्याचं पश्चिम भागामध्ये, सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये दमट हवामान, म्हणजे साधारण तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर तुमच्या लक्षात येईल की पश्चिम भागामध्ये काय आहे, समुद्र जवळ आहे. त्यामुळे तिथलं हवामान कसं आहे, दमट आहे. मग दमट हवामानामध्ये काय होतं, जे त्या खडकाचं जे अपक्षालन होतं, म्हणजे त्याचं हळूहळू जे मातीत रूपांतर होतं, त्यापासून जांभी मृदा तयार होते. आणि महाराष्ट्राच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे दख्खनचं पठार जे आहे त्या भागामध्ये कशी असते हवा, कोरडी असते. त्याच्यामध्ये कोरड्या हवेमध्ये बाष्पाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असतं. दमट हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. मग बाष्पाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे जांभी मृदा तयार होते आणि बाष्पाचं प्रमाण कमी असल्यामुळे ह्या कोरड्या हवेत रेगूर मृदा तयार होते. आलं लक्षात? म्हणजे खडक एक आहे, पण वेगळं हवामान असल्यामुळे वेगळ्या प्रकारची मृदा तयार होत असते. इथपर्यंत समजलं? आता पुढे आहे जैविक घटक. म्हणजे जैविक घटकांचा इथे काय सहभाग आहे ते बघूया. जैविक घटक
खडकांचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे अवशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात. तसेच त्यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होते. उदाहरणार्थ गांडूळ, सहस्त्रपाद, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी. अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात. आणि ह्युमसमध्ये मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असले तर ती मृदा अधिक सुपीक असते. अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळे अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर केले जातात. आणि गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया समजून घ्या. खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही लागतात. उदाहरणार्थ ओला कचरा, पाणी आणि उष्णता इत्यादी. आता त्यांनी काय सांगितलं आहे की जैविक घटक हे सुद्धा मृदेसाठी तितकेच आवश्यक असतात. जैविक घटक म्हणजे काय? सजीव जे आहे त्यांचं मेल्यानंतर जे काही त्यांचं कुजणं असतं ते सुद्धा त्या मातीमध्ये मिक्स झालं पाहिजे. हे मिक्स होणार कसं होणार? तर मातीमध्ये ऑलरेडी असलेले जे बारीक सूक्ष्मजीव असतात किंवा गांडूळ असतात किंवा गोम असते किंवा त्यांनी सहस्त्रपाद म्हटले. सहस्त्रपाद म्हणजे आपण बघतो ना, पैशाचा किडा म्हणतो आपण त्याला, तो असा गोल गोल होऊन बसतो. तर ते जे असतात ते, किंवा मुंग्या असतात. मग हे सगळे काय करतात? तर मेलेले प्राणी, वनस्पती, झाडाची पानं हे सगळं जमिनीवर पडतं. मग ते त्याला खातात आणि मग ते कुजतं. मग ते कुजल्यानंतर त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला, विघटन होतं, म्हणजे डिकम्पोजिशन होतं. आणि हे जे आहे हे त्या मातीमध्ये मिसळलं जातं. या सगळ्या याला काय म्हणतात? या पदार्थाला काय म्हणतात? ह्युमस. जैविक पदार्थास काय म्हणतात? विघटित झालेल्या जैविक पदार्थास, म्हणजे जे मेलेले प्राणी किंवा वनस्पती किंवा पानं असतील त्यांचं जे काही तयार होतं, विघटन होतं, त्या विघटन झालेल्या पदार्थाला नाव काय आहे? ह्युमस. आणि हे ह्युमस मातीमध्ये मिक्स होतं आणि मिक्स झाल्यानंतर त्यापासून म्हणजे काय म्हणता येईल, अशी चांगली मृदा तयार होते. चांगली म्हणजे ती सुपीक मृदा असते. चांगली म्हणजे सुपीक. मग जेवढं ह्युमसचं प्रमाण मातीमध्ये जास्त असतं तेवढी ती मृदा चांगली किंवा सुपीक असते. आलं लक्षात? तर त्यांनी काय सांगितलं की हे जे काय आहे विघटनाचं प्रकार, ह्युमसचं प्रमाण, तेच मातीमध्ये वाढलं गेलं पाहिजे. आणि म्हणून आता हल्ली गांडूळ खत किंवा मोठ्या प्रमाणावर कंपोस्ट खत हे तयार केलं जातं. आणि हे जमिनीमध्ये आपण शेती करतो की नाही, तेव्हा असं जमिनीमध्ये ते फेकलं जातं. का? कारण त्याच्यामुळे आणखी त्या मातीमध्ये ह्युमसचं प्रमाण वाढेल आणि शेतीची जी माती आहे किंवा शेताची जी जमीन आहे ती जास्तीत जास्त पौष्टिक होऊ शकते. इथपर्यंत पौष्टिक नाही, सुपीक होऊ शकते. आलं लक्षात? ॲक्च्युली ती धान्यासाठी पौष्टिकच आहे, पण तो शब्द आपण तिथे वापरत नाही. तर सुपीक होऊ शकते म्हणून ते खत आपण त्यामध्ये वापरत असतो. इथपर्यंत समजलं? आता पुढे आहे कालावधी. मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे मूळ खडकाचे विदारण, हवामान व जैविक घटक या बाबींचा समावेश होतो. ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यास हजारो वर्षांचा कालावधी लागतो. त्यावरून मृदा अनमोल आहे हे लक्षात घ्या. जास्त तापमान, जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. त्या मानाने कमी तापमान आणि कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त असतो. आता हे परत एकदा मी तुम्हाला नीट सांगते की मृदा निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रिया, म्हणजे माती ही माणूस तयार करू शकत नाही, आपण माती तयार करू शकत नाही. ही निसर्गात होणारी, आपोआप होणारी प्रक्रिया आहे. आलं लक्षात? आणि या प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचे विदारण,
हवामान आणि जैविक घटक या बाबींचा समावेश होतो. म्हणजे मृदा निर्मितीमध्ये मुख्यत्वे काय आहे, मूळ खडक जो असतो, मूळ खडक दगड, खडक त्याचं विदारण होणं हे आहे. पण ते कशावर अवलंबून आहे, तर हवामान आणि जैविक घटक. हवामान योग्य प्रमाणात असेल, जैविक घटक योग्य प्रमाणात असतील तर जी मृदा तयार होते ती सुपीक मृदा तयार होते. पण मग त्यासाठी जो कालावधी लागतो, वेळ लागतो, तो वेळ कसा असतो, खूप मोठा. मग खूप मोठा म्हणजे काय, तर साधारण इतक्या थराचं जे मातीचं हे तयार होण्याचा लेअर, मातीचा थर तयार होण्यासाठी जो वेळ लागतो तो हजारो वर्ष, हजारो वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, कॅलेंडर हजारो, आलं लक्षात, हजारो वर्षांचा कालावधी लागतो. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की माती किती अनमोल आहे. म्हणून मातीचं नुकसान होणार नाही. जसं आपण म्हणतो की नाही, पाणी पाणी अनमोल आहे, पाणी जपून वापरा, किंवा वीज, लाईट जपून वापरा. आपण ज्या खोलीत नाही तिकडे लाईट बंद करा असं आपण बोलतो की नाही. वीज जपून वापरा, पाणी जपून वापरा, किंवा घरामध्ये आई सांगते गॅस जपून वापरा, कमी कमी वापरा, जास्त वेळ वाया घालवू नका, हो की नाही. हे जसं जपलं पाहिजे, त्याचं जसं रक्षण केलं पाहिजे, तसंच आपण मातीचं पण रक्षण केलं पाहिजे. आणि ते कसं करायचं हे आपण पुढे पुढे बघणार आहोत. आलं लक्षात. तर मृदा निर्मितीसाठीचा कालावधी जो असतो, तर ज्या ठिकाणी तापमान आणि पाऊस, ते ज्या ठिकाणी तापमान म्हणजे गरमपणा, उष्णता जास्त आहे, पाऊस जास्त आहे, त्या ठिकाणी मृदा निर्मिती पटपट पटपट होऊ शकते. तरी हजारो वर्ष आहेतच, पण तरी लवकर होऊ शकते. पण ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे किंवा उष्णता कमी आहे, त्या ठिकाणी मृदा निर्मिती व्हायला वेळ जास्त लागतो. आलं लक्षात. तर निसर्गाकडून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. जे मी आता तुम्हाला सांगत होते की नाही, की मृदा जी आहे, मृदा की त्याचं आपण रक्षण केलं पाहिजे. मग कसं रक्षण करायचं, तर मृदा काय करतो आपण, की शेतामध्ये जास्त 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 पीक यावं, धान्य यावं म्हणून वेगवेगळे खतं वापरतो, किंवा रासायनिक पदार्थ, कीड लागू नये, झाडांवर वनस्पतीवर कीड होऊ नये म्हणून, किंवा त्याच्यापासून रोगापासून सुटका व्हावी म्हणून फवारणी करतो. वेगवेगळे रासायनिक पदार्थ किंवा औषधाची फवारणी करतो. ते औषध जसं झाडांवर पडतं तसं मातीमध्ये पण पडतं. आणि ह्या सगळ्यांमुळे काय होतं, ती जी मृदा असते ती खराब होत जाते. आलं लक्षात. जसं आपलं असतं की नाही, आपण आजारी पडलो की औषध घेतो, मग सारखं आजारी औषध घ्या, सारखं डोकं दुखलं औषध घ्या, पोट दुखलं औषध घ्या, मग सारखं सारखं औषध घेऊन उलट आपली तब्येत छान नाही राहत. आलं लक्षात. मग थोडंसं डोकं दुखत असेल लक्ष द्यायचं नाही, थोडंसं दुखत असेल पोट, जाऊ दे, गरम पाणी प्या, औषध घेऊ नका. डोकं दुखत असेल थोडं तेल लावा, मसाज करा, पण गोळी घेऊ नका. हे असतं का, कारण हे जे काही औषधं असतात, फवारणी करणं जसं मातीचं आहे तसंच आपलं आहे, की औषधं जर घेतले, रासायनिक पदार्थ आपल्या शरीरात गेले काय, किंवा मातीमध्ये जरी आपण फवारणी केली काय, तर त्यांचं आरोग्य बिघडतं. म्हणजेच मातीची सुद्धा गुणवत्ता कमी होते. गुणवत्ता कमी होते म्हणजेच सुपीकता कमी होते. आता मी जे आधी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, की मृदा आणि माती हे सेम नाही आहे, थोडंसं वेगळं वेगळं आहे. मग कसं ते इथे बघा, की मृदा म्हणजे माती नव्हे. त्यांनी काय सांगितलंय, मृदा म्हणजे माती नव्हे, अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात.
मृदेमध्ये जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो, तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. बघा, मी सांगितलं ना की बारीकसा फरक आहे, पण तो आहे. मृदा म्हणजे अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा. मृदा म्हणजे काय? जर तुम्हाला प्रश्न विचारला, एका वाक्यात उत्तर लिहा की मृदा म्हणजे काय, तर मृदा म्हणजे अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेल्या सेंद्रिय आणि असंख्य सूक्ष्मजीव यांचं जे मिश्रण आहे त्याला मृदा असं म्हणतात. असं तुम्ही व्याख्या तयार करून त्याची सांगू शकतात. किंवा मृदा हा अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा ज्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक मिसळलेले असतात, असं पण तुम्ही लिहिलं तरीसुद्धा ते चालू शकेल. तर हे जे घटक असतात ते कसे असतात, तर वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक असतात. म्हणजे जवळपास मृदा ही एक परिसंस्था आहे. परिसंस्था म्हणजे काय की एक ग्रुप आहे. ग्रुप म्हणजे मृदेमध्ये काय असतं, खडकांचा अपक्षय झालेला असतो, म्हणजे खडकांचा भुगा असतो, जैविक घटक असतात आणि अजैविक घटक असतात. हे ह्या सगळ्यांचं मिश्रण असतं. म्हणजे हे सगळे घटक जे असतात ते वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. म्हणजेच हे सगळे घटक एकत्र येऊन वनस्पतींच्या वाढीला मदत करतात. म्हणजेच ती एक परिसंस्था आहे. पण कुंभार जी मडकी बनवण्यासाठी जी माती वापरतो ती माती साधी असते की ज्याच्यामध्ये माती घेतली आणि हे केलं, ज्याच्यामध्ये जैविक घटक नसले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण शेती करताना मात्र जैविक घटक अजैविक घटक हे असलेच पाहिजे. म्हणजे मृदा ही एक परिसंस्था आहे आणि माती हा फक्त एक पदार्थ आहे. आलं लक्षात? तर जर मृदा आणि मातीमध्ये फरक विचारला तरी तुम्हाला ह्या परिच्छेदावरनं ते लिहिता यायला पाहिजे. आता त्यांनी एक प्रयोग करून बघायला सांगितला आहे, जो तुम्ही घरी करून बघू शकता, कारण हा काही खूप अवघड नाही आहे. हे इथलं वाचायचं आणि तुम्ही तो प्रयोग करून बघायचा आहे. सारख्या आकाराच्या 3 कुंड्या घ्या. आता तुमच्याकडे जर 3 कुंड्या नसतील तर तुम्ही डबे घ्या. श्रीखंडाचा डबा असतो की नाही, किंवा आईस्क्रीमचा डबा, मोठे असे छोटे, एवढे घेतले छोटे छोटे तरी चालेल. 3 डबे घ्यायचे. 3 डबे घ्यायचे. त्यांनी कुंडी सांगितली, आपण डबे घेऊया. एक कुंडी रिकामी घ्या, दुसऱ्या कुंडीच्या तळाशी छिद्र बंद करून त्यात फक्त पाणी भरा आणि तिसऱ्या कुंडीत मृदा भरा. म्हणजे एक रिकामं ठेवायचं, काही टाकायचं नाही. दुसऱ्या याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि तिसऱ्या याच्यामध्ये माती टाकायची. 3ही कुंड्यात बिया टाका. उदाहरणार्थ हळीव, वाटाणे, चवळी, मूग, मेथी, गहू, धणे. आता त्यांनी काय सांगितलं की 3 कुंड्या आपण ज्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बी टाकायचं. बी काय काय टाकायचं, यापैकी कोणतंही एक, सगळे नाही टाकायचे. हळीव म्हणजे काय ते मला नाही माहिती. म्हणजे मला असं वाटतं हळीवाचे लाडू बनवतात तोच पदार्थ असेल बहुतेक, मी बघितलेला नाही आहे तो. वाटाणे तुम्ही टाकू शकता, चवळी टाकू शकता, मूग टाकू शकता, मेथी किंवा गहू किंवा धणे. या सगळे जे नावं दिले सगळं टाकायचं नाही. एक पदार्थ जे तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल तो पदार्थ त्यात टाकायचा. पण समजा तुम्ही वाटाणे घेतले तर याच्यातही वाटाणे, रिकाम्या कुंडीत वाटाणे टाका, पाण्याच्या कुंडीत वाटाणे टाका आणि मातीच्या कुंडीत वाटाणे टाका. ओके, 3ही कुंड्यांमध्ये तुम्ही टाकले. 3ही कुंड्या उन्हात ठेवायच्या. त्यातील रिकाम्या आणि माती भरलेल्या कुंड्यात 4-5 दिवस थोडे थोडे पाणी टाकायचं. जी रिकामी कुंडी आहे ती आणि ज्याच्यामध्ये माती टाकली आहे ती, 2 कुंड्या आणि तिसरी आहे ज्याच्यात पाणीच आहे, तर थोडं पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकलं आणि याच्यात पाणी आहेच त्याच्यामुळे त्याच्यात टाकायचं नाही. 2 कुंड्यांमध्ये पाणी टाकलं आणि निरीक्षण करायचं आहे. किती दिवस? 3-4 दिवस, 4-5 दिवस थोडं निरीक्षण करायचं. म्हणजे काय होते रोज जाऊन फक्त बघायचं काय होतंय. ओके,
मग नंतर तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. म्हणजे तुम्ही एकदा बघितलं की तुम्हाला समजेल इथे काय झालं आहे आणि मग तसे प्रश्नांची उत्तरं द्यायची की रिकाम्या कुंडीतील व पाणी असलेल्या कुंडीतील बियांचं काय झालं. की जी रिकामी कुंडी होती त्याच्यात तुम्ही बिया टाकल्या आणि जिच्यात पाणी ऑलरेडी होतं त्याच्यात तुम्ही बिया टाकल्या, त्याच्यामध्ये काय झालं बघा आणि मला सांगा. मी केलेलं नाही आहे, मला नाही माहिती, बरोबर. तुम्ही करणार आहात, तुम्हाला ते कळलंच पाहिजे आणि तुम्ही मला सांगायचं. ओके, तुम्ही हे करा आणि ह्या केलेल्या प्रयोगाचे फोटो काढून मला दाखवा आणि काय झालं ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं मला त्या व्हॉट्सअपला तुम्ही लिहून पाठवायची. ओके. मृदा असलेल्या कुंडीतील बियांचं काय झालं, म्हणजे जी कुंडी होती ज्याच्यात तुम्ही माती टाकली आहे आणि वाटाणे टाकलेत, तर त्याच्यात काय झालं ते बघा आणि मग ते लिहून काढा. नंतर यावरून तुम्ही काय अनुमान काढणार. आता तुम्ही बघितलं की रिकामी कुंडी होती, बिया टाकल्या, काय झालं वाक्य लिहा. पाणी होतं, बिया टाकल्या, काय झालं वाक्य लिहा. आणि माती होती, बिया टाकल्या, काय झालं वाक्य लिहा. मग तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं की कुठे बी वाढलंय का नाही वाढलंय हे तुम्ही विचार करा आणि तसं वाक्य लिहा आणि ते सगळं लिहिलेलं त्या कुंड्यांचे आणि हे लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं याचे फोटो काढा आणि मला टाका. ओके, समजलं इथपर्यंत. आता पुढे त्यांनी भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती जीवन होय. या वनस्पतींची निर्मिती, वाढ आणि आधार म्हणून मृदेचे असाधारण महत्त्व आहे. ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश, ज्या प्रदेशात सुपीक मृदा नसते तेथे वनस्पतीची वाढ कमी होते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश, मृदेची कमतरता असते. वाळवंटी प्रदेश येथे मृदेची कमतरता असते, तेथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. आणि उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश, केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी, सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. तर वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदासुद्धा आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलं आहे की मृदेचं महत्त्व काय आहे. तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीत महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती जीवन. म्हणजे पृथ्वीवरती महत्त्वाचं काय आहे तर वनस्पतीचं जीवन. मग हे वनस्पतीचं जीवन आहे याला आवश्यक काय आहे तर वनस्पतीची निर्मिती म्हणजे तयार होणं. म्हणजे आपण बी टाकलं त्याच्यापासून रोप तयार होतं, बरोबर. मग हे रोप तयार होणं, त्याची वाढ होणं आणि त्याला आधार म्हणून काय की बी टाकलंय त्याचं वाढ झाली पाहिजे. मग याला आवश्यक काय आहे तर मृदेचं असाधारण महत्त्व आहे. का आहे तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येते का की मुळं जे असतात की नाही, मुळं कोणतंही बी टाकल्यानंतर त्याला खाली मुळं येतात, वरती झाड येतं, बरोबर. मग ते जे मुळं असतात ते काय करतात मातीच्या आत जातात आणि सपोर्टसाठी म्हणजे त्याला धरून ठेवतात, मातीला धरून ठेवतात, त्यामुळे ते उभे राहू शकतात. आलं लक्षात. म्हणजे आधारासाठी मातीची आवश्यकता असते. फक्त आधारासाठी असते का तर नाही. मुळं काय करतात आपण मागे हे शिकलेलो आहोत. आपण विज्ञानामध्ये मागे हे शिकलेलो आहोत की मुळांचं कार्य काय, मूळ त्यांचं काम काय आहे तर मुळं काय करतात जमिनीच्या आत असतात, ते माती धरून ठेवतात म्हणजे झाड व्यवस्थित उभं राहू शकतं. म्हणजे जमिनीचा आधार घेणं किंवा मातीच्या आधारे मुळं उभी राहतात. मुळं जमिनीत खोलवर जातात आणि जमिनीच्या आतून क्षार आणि पाणी ॲब्सॉर्ब करतात. काय करतात क्षार आणि पाणी आणि क्षार शोषून घेतात आणि वरती खोडाकडे पाठवतात. आलं लक्षात. शोषून घेतात आणि खोड असतं त्याच्याकडे वर पाठवतात आणि त्यामुळे काय होतं की हे जे झाडांना हळूहळू पानं फुटतात, पुढे फांद्या फुटत जातात. ह्या सगळ्या वाढीसाठी
जमिनीच्या आतले किंवा मातीतले क्षार आणि जीवनसत्व याची पण गरज असते, पाण्याची पण गरज असते. मग हे सगळं मुळं शोषून वर पाठवतात. म्हणून मातीचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. म्हणून माती ही खूप आवश्यक असते. आलं लक्षात? आता त्यांनी पुढे काय सांगितलं आहे? ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले दिसतात. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं की मुळांचे झाडाच्या वाढीसाठी पाणी म्हणजे पाऊस किंवा पाणी, उष्णता, हवामान ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते ना. तर विषुववृत्तीय प्रदेश जो आहे त्याच्या जवळचा म्हणजे विषुववृत्तीय किंवा समशीतोष्ण कटिबंध ह्या सगळ्या भागात कसं आहे, उष्णता आहे, पाऊस आहे. त्यामुळे त्या भागामध्ये काय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती आढळतात. नंतर ज्या भागात सुपीक मृदा नसते, जिथे माती चांगली नसते, त्या ठिकाणी काय होतं, वनस्पतींची वाढ अत्यंत कमी होते. मग असं काय आहे उदाहरण? वाळवंटी प्रदेश. जिथे वाळवंटी आहे, वाळू आहे, अशा ठिकाणी काय होतं की वनस्पतींची वाढ अतिशय कमी असते. त्यानंतर मृदेची कमतरता असते तेथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. जिथे मृदेची कमतरता म्हणजे मातीच कमी आहे त्या ठिकाणी काय होतं, वनस्पती खूप कमी असतात किंवा अगदी थोड्या असतात. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश, पृथ्वीच्या वरचा भाग, खालचा भाग, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. लक्षात येतोय की ध्रुवीय प्रदेशामध्ये काय असतं, बर्फाळ प्रदेश असतात ते. आणि बर्फाळ प्रदेशामुळे काय होतं, त्या भागामध्ये माती जवळ नाही. आलं लक्षात? जवळ नाहीच. मग त्यामुळे काय होतं, तिथे वनस्पती अत्यल्प प्रमाणामध्ये असतात. ते ध्रुवीय प्रदेश. योग्य हवामान, भरपूर पाणी, सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. तर त्यासाठी सुपीक मृदेची पण आवश्यकता असते. म्हणजे फक्त योग्य हवामान आहे, हवामान आहे, पाणी आहे, उष्णता आहे किंवा सूर्यप्रकाश आहे म्हणून झाडं मोठी होतात असं नाही. तर त्यासाठी सुपीक मृदेची आवश्यकता असते. मला लक्षात? इथपर्यंत समजलंय? आता पुढे वाचूया की जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते. मग मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. त्यामुळे नदीकाठच्या मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. उदाहरणार्थ सिंधू हडप्पा संस्कृती. मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला. शेती आणि त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता आणि प्रदेशातील मृदेवर आधारित असते हे आपल्या लक्षात आले. सुपीक मृदेच्या शोधात आणि तेथे स्थायिक होण्यास मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली. त्यानंतर पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्यासाठी विविध प्रयत्न मानव करू लागला. त्यासाठी विविध प्रकारची खते तो वापरू लागला. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फळे, फुले इत्यादी उत्पादने घेतली जातात. महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदे ज्वारी, बाजरीसारख्या धान्य पिकांचे उत्पादन होते. तर कोकण, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या प्रदेशातील मृदेमध्ये तांदळाचे उत्पादन होते. मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते. स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो. बघा काय झालं की जो आपण तिसरीला इतिहास शिकलेलो होतो मागे इतिहासामध्ये काय झालेलं की खूप पूर्वी माणूस इकडे फिरत असायचा. गुहेमध्ये राहायचा, शिकार करायचा. शिकार करून म्हणजे प्राणी असेल ते खायचा, कच्चंच खायचा. नंतर आगीचा शोध लागला. मग नंतर भाजून खायला लागला, कंदमुळं, फळं खायला लागला. पण नंतर मानवाच्या लक्षात यायला लागलं की जे खाल्लंय ते बी जर जमिनीत पडलं तर म्हणजे धान्य उगवतंय. हे माणसाच्या लक्षात यायला लागलं.
आणि मग हळूहळू माणसाने धान्य पेरायला सुरुवात केली. पण पुढे जाऊन त्याच्या असं लक्षात आलं की हे जे काही बी आहे त्यासाठी माती आणि पाणी आणि सूर्यप्रकाश हे आवश्यक आहेच, पण जर नदीच्या जवळची जी माती असते ती छान असते, तिथे शेत छान येतं असं माणसाच्या लक्षात आलं. आणि म्हणून नदीच्या जवळ माणूस घरं करून 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 राहायला लागला. मग त्यातून सिंधू संस्कृती आणि हडप्पा संस्कृतीची निर्मिती झाली. काय झालं? सिंधू संस्कृती आणि हडप्पा संस्कृतीची निर्मिती झाली. म्हणजे लोक तिथे राहायला लागले आणि त्या संस्कृतींचा उदय निर्माण झाले. पण नंतर नंतर काय झालं की लोकांची संख्या वाढत चालली, मग शेतांची पिकं वाढत चालली. मग वेगवेगळ्या ठिकाणी जशी माती असेल, जे पीक येईल त्या पद्धतीची पिकं घ्यायला लागले आणि पीक चांगलं येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करायला लागले. त्यातून मग त्यांनी स्पर्धा निर्माण झाली की मग कोणतं पीक जास्त, माझ्या शेतात कोणतं जास्त, तुझ्या कोणतं, अशी स्पर्धा जशी तुमची असते की नाही, खेळण्याची स्पर्धा किंवा काय म्हणता येईल ते तुम्ही लांबुडीची स्पर्धा किंवा गोळाफेकची स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात ना. तसंच माझ्या शेतात जास्त पीक येईल का तुझ्या शेतात जास्त पीक येईल ही स्पर्धा सुरू झाली. आणि मग त्यामुळे माणूस काय करायला लागला, वेगवेगळे खतं वापरायला लागला, वेगवेगळ्या प्रक्रिया करायला लागला आणि त्याच्यामुळे उत्पादन तर भरपूर वाढायला लागलं. आलं लक्षात? उत्पादन भरपूर वाढायला लागलं. नंतर त्यांनी काय विचार केला की जिथे जे उत्पादन जास्त येतं ते घ्या. मग त्यानुसार महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरती ज्वारी बाजरीचं उत्पादन आलं. कोकण किनारपट्टी जिथे असेल, म्हणजे साधारण दक्षिणेचा सगळा भाग की समुद्र जवळ आहे, हवामान ते योग्य आहे, म्हणून तिथे तांदळाचं पीक जास्त व्हायला लागलं. मध्य प्रदेशामध्ये निचरा होणारी जमीन आहे, तिथे बटाटा उत्पादन जास्त व्हायला लागलं. मग अशा पद्धतीने ज्या ठिकाणी जसं हवामान आहे, जसं मातीची उपलब्धता आहे, त्या पद्धतीने जे पीक जास्त येतं ते पीक घ्यायला लागले लोक. आणि मग तसाच आहार पण त्यांचा व्हायला लागला की जर दख्खनच्या पठारामध्ये ज्वारी बाजरी जास्त, तर तिथे ज्वारी बाजरीची भाकरी खातात. पण कोकण किनारपट्टी किंवा केरळ कर्नाटक त्या भागामध्ये तांदूळ जास्त, मग तिथे भात खायला लागले, तांदळाची भाकरी करायला लागले असं. तर अशा पद्धतीने तेथून त्यानुसार त्यांचा आहार ठरायला लागला. इथपर्यंत कळलंय? आता पुढे बघूया. ज्या प्रदेशात शेतीयोग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्यांची गरज भागवावी लागते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कतार, ओमान इत्यादी देश यांच्या गरजा चीन, भारत, अमेरिका या देशातून माल आयात करून भागवतात. ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची स्वयंपूर्णता दिसते. त्यामुळेच अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने, फलोत्पादन क्षेत्रात फळे प्रक्रिया उद्योग इत्यादी अशा प्रदेशांचा पुढे विकास व्हायला लागला. आता आपण विचार करू की बा असं कसं काय आहे. तर ज्या ठिकाणी सुपीक मृदा आहे, म्हणजे एक आधीचं उदाहरण सांगते की जिथे सुपीक मृदा आहे तिथे शेतामध्ये धान्य छान येणार. मग शेतामध्ये जर पीक जास्त आलं तर काही ठिकाणी काय आहे की सुपीक मृदा नाही आहे, त्यामुळे शेती करता येत नाही. मग शेती येत नाही, पण मग त्यांना खायला तर पाहिजे. मग ते काय करतात, दुसऱ्या देशातून आयात करतात. आयात करणे म्हणजे मागवणे आणि निर्यात करणे म्हणजे काय, पाठवणे. मला लक्षात. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी इथे जे दिलं आहे की सौदी अरेबिया, कतार, ओमान हे देश काय करतात, चीन, भारत, अमेरिका याच्यातून माल आयात करतात. काय करतात, चीन, भारत आणि अमेरिका. अफगाणिस्तान, भारताचा नकाशा, देशाचा आपला जगाचा नकाशा आठवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सौदी अरेबिया, कतार आणि ओमान हे काय करतात, भारत, चीन आणि अमेरिका यांच्यातून, अमेरिका इकडे, भारत, चीन इकडे, पण यांच्याकडून ते काय करतात,
जो माल आहे, शेतात तयार होणारा माल आहे, तो मागवतात, आयात करतात. आलं लक्षात? आयात करणे म्हणजेच मागवणे, म्हणजेच द्या म्हणणे. हां, आणि निर्यात करणे म्हणजे देणे किंवा पाठवणे. तर म्हणजे ज्या ठिकाणी जे उत्पादन मिळतं त्या ठिकाणी त्या प्रकारचे उद्योगधंदे विकसित होतात. काय म्हटलं मी? ज्या ठिकाणी जे उत्पादन मिळतं त्या ठिकाणी तसे उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरणार्थ, साखर कारखाने, ऊस उत्पादन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी साखर कारखाने आढळतात. आता आपल्याला निफाडचा किंवा आपण गेलो होतो त्या भागामध्ये साखर कारखाने आहेत. का आहेत? कारण त्या भागामध्ये साखरेचं उत्पादन, आपलं ऊसाचं उत्पादन जास्त आहे. पण मुंबईकडे जर आपण गेलो तर तिकडे साखर कारखाने नाही दिसत. का नाही दिसत? कारण तिथे ऊसाचं उत्पादन होतच नाही. म्हणून ज्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन आहे तिथे साखर कारखाने आढळतात, आणि ज्या ठिकाणी जे फळं आहेत त्या फळांवर आधारित जे उद्योगधंदे आहेत तिथे ते उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरणार्थ, जळगावला केळीचं उत्पादन आहे. मग जळगावला केळीचे वेफर्स, केळीपासून तयार होणारे वेगवेगळ्या काय खाद्यपदार्थ असतील ते कारखाने किंवा ते उद्योगधंदे तिथे डेव्हलप होतात. किंवा नागपूरची संत्री आहे, मग संत्रीला हे होणारे म्हणजे संत्रीपासून तयार होणारी बर्फी किंवा संत्रीचे ज्यूस वगैरे जे आहेत ते त्या भागात तयार होतात. तसे कारखाने तिथे असतात. जसं नाशिकमध्ये आपल्याकडे द्राक्ष जास्त आहे, त्यामुळे द्राक्षापासून तयार होणारी वाईन किंवा द्राक्षाचे मनुके तयार करणं, हे जे उत्पादन, हे जे व्यवसाय आहेत ते नाशिकच्या जवळपास आहे. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी जे पिकतं त्या ठिकाणी तशा पद्धतीचे व्यवसाय भरभराटीस येतात. आता इथे जे आहे हा महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे, आणि ह्या नकाशामध्ये कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आहे ते इथे दिलेलं आहे. आलं लक्षात? तर तो नकाशा तुम्ही अभ्यासायचा आहे. ओके. आणि ह्या नकाशावरती बघून इकडे मागे काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, ती तुम्ही लिहून काढायची. उदाहरणार्थ मी फक्त प्रश्न वाचून दाखवते, उत्तरं तुम्ही शोधायचे, कारण इथे फक्त बघायचे आणि उत्तर लिहायचे, त्यामुळे त्याला काही खूप डोकं लावायचं नाही आहे. नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा. कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे? तर इथे बघायचं कोणत्या प्रकारची मृदा, कारण इथे सूचीमध्ये तो रंग दिलेला आहे, तर जो रंग जास्तीत जास्त दिसतो म्हणजे त्या प्रकारच्या मृदेने सगळीकडे जास्त भूभाग व्यापला आहे. जांभी मृदा कोणत्या भागात आढळते? तर इथे भागांची नावं पण दिली आहे. जांभी मृदेचा सूचीमध्ये रंग बघायचा, तो कुठे आहे, त्या भागांची नावं लिहायची आहेत. नंतर महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते? इथे बघा, रंग बघा, सूचीमध्ये जा, रंग बघा आणि त्यानुसार ते लिहायचं आहे. सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा कोणती आणि गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात आढळते? तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही हा नकाशा बघायचा आहे. हा नकाशा बघायचा आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची. अवघड नाही, अतिशय सोपं आहे. इथपर्यंत समजलं? आता पुढे बघूया. तुम्ही महाराष्ट्रातील मृदेचे प्रमुख प्रकार अभ्यासले. मृदेचा रंग, पोत, घडण प्रक्रिया, थरांची जाडी इत्यादींच्या आधारे राज्यातील मृदेचे 5 प्रकार करता येतात. म्हणजे आपण ह्या नकाशामध्ये बघितलं, इथे नकाशावरती बघितले तर तिथे एकूण 5 प्रकार आहेत. मातीचे 5 प्रकार महाराष्ट्रामध्ये आहेत. मग ते कोणते आहेत, कसे आहेत ते आपण आता वाचूया. जाडी भरडी मृदा, विदारण क्रिया आणि कमी पाऊस यांच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो. पठाराच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर ही मृदा आढळते. उदाहरणार्थ अजंठा, बालाघाट, महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. जाडी भरडी मृदा म्हणजे जाड माती असते आणि तिचा पोत असा छान नसतो. तर अशी जी मृदा असते ती कुठे आढळते? ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे त्या ठिकाणी खडकाचं किंवा मूळ खडकाचं विदारण प्रक्रिया ही अत्यंत स्लो असते आणि त्या परिणामातून पाऊस कमी, विदारण कमी, त्यामुळे जाड अशी माती असते आणि त्याचा पोत छान नसल्यामुळे त्यामध्ये
ह्युमसचे प्रमाण कमी असते आणि अत्यंत कमी असते. आणि उदाहरणार्थ कुठे आहे? अजंठा, बालाघाट आणि महादेव डोंगर ह्या ठिकाणी कशी मृदा आहे? जाडीभरडी मृदा आहे. पुढे आहे काळी मृदा, काळी काळी मृदा. मग काळी मृदा कुठे आहे? तर रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील ही मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसांच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यांमधील गाळाची मैदाने व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी तर पूर्व भागात मध्यम काळी अशा 2 प्रकारात ही मृदा आढळते. दिसायला काळी असली तरी ही मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते. बघा, ही जी काळी मृदा आहे किंवा त्याला रेगूर मृदा किंवा काळी कापसाची मृदा असं म्हणतात. तर मध्यम पावसाचा प्रदेश, जिथे पाऊस थोडा 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 आहे, अगदी कमी नाही किंवा अगदी जास्त नाही, मध्यम स्वरूपाचा जो पाऊस असतो त्या ठिकाणी ही मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यांमधील गाळाची मैदाने आणि दऱ्यांच्या भागात, म्हणजे नदीचं जे खोरं असतं त्या ठिकाणी आणि दरी असते की नाही, डोंगर असतात तर खाली काय असते? दरी. इकडे डोंगर, खाली दरी. तर दऱ्यांच्या भागामध्ये काळी मृदा असते. आणि ही मृदा दिसायला काळी असली तरीसुद्धा तिच्यामध्ये जैविक घटक कमी असतात. तरी मृदेत जैविक घटकांचं प्रमाण कमी असतं. जैविक घटक म्हणजेच काय? की त्या ठिकाणी जे प्राणी किंवा वनस्पतीचं विघटन झालेले जे पदार्थ आहेत ते कसे असतात? कमी प्रमाणात असतात. पुढचं आहे जांभी मृदा. सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो आणि खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयोग होऊन रासायनिक क्रिया घडते. त्यातून ही मृदा तयार होते. या मृदेचा रंग तांबडा असतो. आता त्यांनी काय सांगितलं? सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत, म्हणजे तुम्हाला 4थीला शिकलेलं आठवते की नाही? बघा, म्हणजे हा जर आपण महाराष्ट्राचा नकाशा धरला तर ही आहे कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टीच्या जवळ जे पर्वतरांगा आहेत त्या आहे सह्याद्री पर्वतरांगा. आणि आडव्या कोणत्या आहेत? आठवतंय नाव तुम्हाला? आडव्या आहे सातपुडा पर्वतरांगा. तर सह्याद्री पर्वतरांगा ज्या आहेत त्या सह्याद्री पर्वतरांगाचं त्यांनी काय सांगितलं आहे? की सह्याद्री पर्वतरांगेस कोकण किनारपट्टी पश्चिमेस कोकण किनारपट्टीत आणि पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. आता तो सह्याद्री कोकण किनारपट्टीत पण आढळतो आणि विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा या मृदेचा विस्तार आढळतो. तर कसा आढळतो? अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे विदारण मोठ्या प्रमाणात होऊन ते वाहून जाते. म्हणजे कोकण किनारपट्टी आणि विदर्भातला काही भाग याच्यामध्ये काय होतं? खूप जास्त पावसामुळे काय होतं? खडकांचं जे विदारण झालं आहे ते वाहून जातं. मला लक्षात, कारण काय? डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भागामध्ये पाऊस तर खूप पडतो, पण उतार असल्यामुळे काय होतं? ती जी तयार झालेली माती असते ती वाहून जाते, मोठ्या प्रमाणात वाहून जाते. आणि माती म्हणजे विदारण झालं आहे, खडकाचं विदारण झालं आहे ते वाहून जातं. जो भुगा झाला आहे तो वाहून जातो आणि मूळ खडक उघडा पडतो. बघा, लक्षात येते तुमच्या की खडकावरती माती तयार झाली, म्हणजे त्याचा भुगा झाला, पण पाऊस पडला तर ते काय होतं? तो भुगा झाला तो वाहून जातो. आलं लक्षात? त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो आणि खडकातील लोहाचं वातावरणातील प्राणवायूशी संयोग होऊन रासायनिक क्रिया घडते आणि त्यातून मृदा निर्मिती होते. त्या मृदेचा रंग तांबडा असतो. म्हणजे ते जे मूळ खडक असतात ते काय करतात? उघडे पडतात. मग खडकाच्या आत काय असतं? तर लोह असतं. लोह म्हणजे काय? लोखंडाचा काय म्हणता येईल? अंश असतो त्याच्यात. मग त्याची हवेमधल्या प्राणवायूशी रासायनिक प्रक्रिया होते. प्राणवायू म्हणजे काय? कोणता वायू आहे लक्षात? प्राणवायू. आपल्या सर्वांना किंवा सजीवांना प्राणवायूची अत्यंत गरज असते. आपण प्राणवायूशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच त्याचं नाव पण प्राणवायू आहे. प्राण, जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला वायू.
आठवतंय नाव? ऑक्सिजन. ओके. ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू. प्राणवायूची म्हणजे लोहाची आणि प्राणवायूची रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यातून काय होतं, त्याचा संयोग घडतो आणि त्यातून मृदा निर्मिती होते. ती जी मृदा असते तिचा रंग लाल असतो. इथपर्यंत कळलं? आता पुढे आहे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. कोकण किनारपट्टी किंवा खालची आपली किनारपट्टी, त्या किनारपट्टीवरील गाळाची मृदा ती कशी तयार होते? तो कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु अतिवेगाने वाहतात, त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. पश्चिम किनाऱ्यावरील नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झालेली असते. उदाहरणार्थ धरमतर, पनवेल इत्यादी परिसर. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का बघा, महाराष्ट्रामध्ये काय आहे, कोकण किनारपट्टीच्या बाजूने कोणता हे आहे, सह्याद्री पर्वतरांगा. आणि मग ज्या नद्या असतात त्या कुठे, सह्याद्री पर्वतरांगामध्ये उगम पावणाऱ्या नद्या अशा उतारावरून वाहत येतात, बरोबर. उतारावरून वाहत येत असताना त्यांचा वेग कसा असेल, उतार आहे म्हटल्यावरती वेग जास्त असतो, अतिवेगाने वाहत येतात, त्यामुळे त्या गाळ वाहून आणतात आणि मग सरळ व्हायला लागलं की तिथे त्या नदीच्या मुखाशी तिथे तो गाळ साचतो आणि मग तिथे मृदा तयार होते. तर ती जी मृदा असते ती चांगल्या प्रकारची मृदा असते. आणि असं उदाहरण ते की कुठे अशा प्रकारची मृदा आढळते, तर धरमतर आणि पनवेल ह्या भागामध्ये ही अशा प्रकारची मृदा आढळते. इथपर्यंत समजलं? आता पुढे आहे पिवळसर तपकिरी मृदा. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ती मृदा फारशी सुपीक नसते, त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा वापर कमी होतो. चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग आणि सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. मृदा प्रकार आणि त्यांचे वितरण पाहता असे लक्षात येते की राज्यातील हवामान, मूळ खडक आणि कालावधी यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर होताना दिसतो. आपल्या लक्षात, अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. पिवळसर तपकिरी मृदा म्हणजे रंग कसा असतो, पिवळा किंवा थोडासा लालसर म्हणजे पिवळसर तपकिरी. आलं लक्षात? पिवळ्यामध्ये लाल मिक्स केला की थोडा तपकिरी होतो. तर तो जो रंग असतो तशी ती मृदा असते, पण ती सुपीक नसते, म्हणजे शेतीसाठी चांगली नसते. मग काय होतं, शेतीसाठी याचा वापर कमी होतो आणि अशी मृदा कुठे आढळते, तर चंद्रपूर आणि भंडाऱ्याचा पूर्व भाग आणि सह्याद्रीच्या पर्वतीय भागामध्ये पण काही ठिकाणी ही मृदा प्रामुख्याने आढळते. आणि मृदा प्रकार आणि त्याचे वितरण पाहता असे लक्षात येते की राज्यातील हवामान, मूळ खडक आणि कालावधी यांचा मृदेवर परिणाम होतो. राज्यातील हवामान, मूळ खडक आणि कालावधी या सगळ्याचा परिणाम मृदा निर्मितीवर होत असतो. इथपर्यंत समजलंय? आता पुढे काय काय दिलंय बघा. त्यांनी एक प्रयोग करायला दिलेला आहे, तो तुम्ही घरी करू शकता. कसा करायचा, मातीच वापरायची आहे, खूप काही वेगळं साहित्य वापरायची आवश्यकता नाही. आपली जर शाळा चालू असती तर आपण शाळेत हा प्रयोग केला असता. मातीच्या 2 टेकड्या तयार करायच्या. म्हणजे काय करायचं, माती आणायची आणि तुम्ही घराच्या बाहेरसुद्धा ते करू शकतात किंवा तुमचं अंगण असेल किंवा गॅलरी असेल, गॅलरीमध्ये सुद्धा करू शकता. जर तुम्ही इमारतीत राहत असाल, बिल्डिंगमध्ये राहत असाल तर घराच्या बाहेर गॅलरी असेल, गॅलरीमध्ये करा किंवा बाहेर अंगणामध्ये एक कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये करा. की माती आणायची एवढी मोठी आणि अशी टाकायची आणि त्याचा डोंगर तयार करायचा. आणि दुसरी पण माती, 2 डोंगर, एक डोंगर करायचा, दुसरा डोंगर करायचा. त्यांनी सांगितलं डोंगर म्हणजे, मी डोंगर म्हणते इथे टेकड्या आपली छोटा डोंगर म्हणजे टेकडी. त्यातील एका टेकडीवर गहू आणि किंवा कोणतेही रोप उगेल असे बी टाका. आता काय करायचं, एक मातीचा असा ढीग तयार केला, दुसरा ढीग तयार केला, तर एका याच्यावर काय करायचं की बी पेरायचं. बी म्हणजे आता तुम्ही देवीचं हे करतात की नाही, नवरात्र असते, नवरात्रात आई काय करते, घट बसवते, त्याच्या खाली माती टाकलेली असते आणि त्याच्यावर धान्य पेरलेलं असतं, बरोबर. मग तसंच तुम्ही काय करा, गहू किंवा धने किंवा
मोहरी, हे सगळं हे असं पेरायचं त्याच्यावरती बी. धने, गहू किंवा मोहरी हे बी त्या मातीवरती पेरायचं आणि काय करायचं, 4-5 दिवस थोडं थोडं पाणी टाकायचं. पाणी असं शिंपडायचं, असं पाणी ओतायचं नाही, शिंपडायचं. आणि रोप उगवल्यानंतर 5-6 दिवसांनी दोन्ही टेकड्यांवर झारीने पाणी टाका आणि निरीक्षण करा. आता तुम्ही टेकड्या तयार केले, ही टेकडी केली, ही टेकडी केली, ह्याच्यावरती बी पेरलं, ह्याच्यावर काही नाही पेरलं. आणि काय करायचं, पाणी असं असं शिंपडलं 4-5 दिवस, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, असं 4-5 दिवस असं पाणी शिंपडलं दोन्ही याच्यावर, इकडे टाकलं, इकडे टाकलं. मग नंतर काय करायचं, पाणी झारी असते की नाही, झारी असं आपण केलं होतं इंग्रजीमध्ये एक डबा केलेला, त्याला छिद्र पाडून मग नंतर असं बोट ठेवून झारीने पाणी टाकलेलं, आठवतं तुम्हाला? तर तशी झारी तयार करावं. तर घरी नसेल ना झारी तर तयार करा, कारण ती काही खूप अवघड नाही आहे. मोठा डबा घेऊन त्याला छिद्र पाडायचे, त्याला बेसला एक मोठं होल पाडायचं, होल बंद करायचं, पाणी भरायचं, झाकण लावायचं आणि असं धरून टाकलं, पाणी सांडेल, बरोबर लक्षात येईल तुमच्या. तर तसं झारी तयार करा आणि त्या झारीने मग पाणी टाकायचं आणि निरीक्षण करायचं. काय होतं की जिथे झाड गवत उगवलं आहे तिथे पाणी टाकलं तर काय होतं, आणि जिथे काही तुम्ही पेरलेलं नाही आहे तर तिथे पाणी टाकलं तर काय होतं, याचं निरीक्षण करायचं. आणि मग त्या पद्धतीचं निरीक्षण केलेला व्हिडिओ तयार करा आणि मला सेंड करा. ओके, व्हिडिओ तयार करायचं की तुम्ही पाणी टाकताय तर काय होतं आहे, आलं लक्षात, की जिथे तुमचं छोटंसं गवत उगवलं आहे तिथे तुम्ही पाणी टाकलं आहे तर काय होतं आहे, किंवा जिथे तुम्ही काहीही पेरलेलं नाही आहे पण तिथे पाणी टाकलं तर काय होतं आहे, असे दोन्ही हे करताना व्हिडिओ तयार करा आणि मला व्हॉट्सअपला सेंड करायचं, मोबाईलवरती व्हॉट्सअपला सेंड करा. ओके, 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एक त्या रिकाम्या कुंड्यांचा रिकामी कुंडी, मातीची कुंडी, पाणी ह्याचा एक प्रयोग करायला सांगितला आहे, तो मला सेंड करायचा आणि हा एक सेंड करायचा. ओके, ह्याचा व्हिडिओ तयार करून सेंड करा, त्याचा फोटो सेंड केला तरी चालेल. आलं लक्षात? आता पुढे आहे मृदा, धूप आणि अवनती. काय सांगितलंय? मृदा, धूप आणि अवनती. वारा, पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजे मृदेची धूप होते. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळे मृदेची धूप होते. मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणांनी मृदेचे आरोग्य बिघडते, यास मृदेची अवनती होणे असेही म्हणतात. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती घडून येते. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात आणि जमीन खारपट बनते. रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे ही द्रव्ये मृदेत वर्षानुवर्षे तसेच राहतात आणि त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका असतो आणि मृदेतील ह्युमसचे प्रमाण देखील कमी होत जाते आणि वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये मृदेतून मिळेनाशी होतात. म्हणजेच मृदेचा सामू म्हणजेच pH बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले असे समजतात. आता काय सांगितले बघा त्यांनी, वारा, पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजे वारा जर जोरा सुटला किंवा पाऊस खूप आला तरी माती वाहून जाते, किंवा वाऱ्यामुळे ती माती उडत उडत दुसरीकडे जाते. तर ह्याच्यामुळे हे जे काही होतं याला म्हणतात मृदेची धूप होणे. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचना यातील विविधतेमुळे मृदेची धूप होते. वाहतं पाणी, पावसाचं जे पाणी वाहत जातं ते, किंवा हवामान आणि प्राकृतिक रचना म्हणजे माती जी काही, तो मातीचा थर आहे तो सरळ आहे का तो तिरपा आहे का तो डोंगरासारखा आहे, ही जी आहे ही त्याची रचना. मग यामुळे मृदेची मातीची धूप होते ती कमी जास्त होऊ शकते. मृदेची जशी धूप होते तसं मृदेचं आरोग्य पण बिघडतं. आरोग्य बिघडतं म्हणजे काय, की तिची सुपीकता नष्ट होते, कमी होत जातं, म्हणजे आरोग्य बिघडतं आणि त्याला काय म्हणतात, मृदेची अवनती होणे. ॲक्च्युली अवनती म्हणजेच काय, अधोगती.
जसं आपल्यासाठी आपण काय म्हणतो, अभ्यासामध्ये अवनती होते म्हणजे काय, अभ्यास छान 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 केला तर प्रगती प्रगती प्रगती, पण अभ्यास छान नाही केला, खराब खराब खराब, तर अवनती अवनती होते. मग तसंच जर त्याची जमिनीची सुपीकता वाढली तर त्याची छान म्हणजे सुपीकता वाढत जाते, ते चांगलं. पण जर सुपीकता कमी कमी व्हायला लागली तर त्या मातीची अवनती होते असं म्हणतात. आणि शेतीतून अधिक उत्पादन मिळण्यासाठी आपण काय काय करतो, की शेतामध्ये जास्त जास्त पीक मिळालं पाहिजे म्हणून आपण काय करतो, रासायनिक खतं वापरतो. युरिया वगैरे असं खत टाकतो. त्याच्यानंतर औषधाची फवारणी करतो. त्याच्यानंतर जमिनीमध्ये गवत येतं की नाही, गवत त्याला म्हणतात तण. मग हे तण येऊ नये म्हणून तणनाशक औषध फवारतो. मग काय होतं, हे जे काही आपण रासायनिक पदार्थ वापरले ना, त्याचे जे बारीक बारीक कण असतात ते मातीमध्ये तसे तसे तसेच राहतात आणि त्यामुळे मातीमध्ये जे सूक्ष्म सूक्ष्म जीव असतात ते मरून जातात थोड्या थोड्या दिवसांनंतर. मग जर मातीमध्ये सूक्ष्मजीव राहिले नाही तर पानं किंवा मेलेले प्राणी किंवा वनस्पती यांचं जे विघटन होण्याची गरज असते ते विघटन होत नाही. त्यामुळे ह्युमसचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि जमिनीची किंवा मृदेची सुपीकता कमी होत जाते. आलं लक्षात? म्हणजे काय काय सांगितलं मी, की जर आपण रासायनिक खतं किंवा औषध जंतुनाशकं किंवा तणनाशकं ह्याचा जास्त जास्त वापर केला, खतं, औषधाची फवारणी किंवा जमिनीचं गवत येऊ नये म्हणून तणनाशक हे जर फवारलं तर त्याचे बारीक बारीक कण त्या मृदेमध्ये पसरतात, आतमध्येच राहतात आणि त्यामुळे मातीमध्ये असलेले जे सूक्ष्मजीव आहे ते हळूहळू हळू नष्ट होतात, नाहीसे होतात आणि त्यामुळे जे जैविक घटकांचं विघटन होण्याची क्रिया आहे, मेलेल्या प्राण्यांची किंवा पानांची किंवा झाडांचं जे विघटन होण्याची गरज आहे ते होऊ शकत नाही. कारण काय, सूक्ष्मजीव नष्ट होतात. मग हे जर झालं नाही तर मातीतील ह्युमसचं प्रमाण कमी कमी होतं आणि परिणामी जमिनीची किंवा मृदेची सुपीकता कमी 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 होत जाते. आलं लक्षात? म्हणजेच तिची मृदेची अवनती होते. कळलं? आता पुढे आहे, अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात आणि जमीन खारपट बनते. अतिरिक्त जलसिंचन, काही वेळा काय होतं, जलसिंचनाचे वेगवेगळे प्रकार वापरले जातात, पण जेव्हा जास्त होतो जलसिंचन जास्त प्रमाणात केलं जातं त्यावेळी जमिनीतील क्षार वर येतात. क्षार म्हणजे काय, जमिनीत असलेला जो खारटपणा आहे, जमिनीत खारटपणाची सुद्धा आवश्यकता असते, पण जर ते जास्त प्रमाणात झालं, जमीन जास्त प्रमाणात खारट झाली तर काय होतं, ते सुद्धा जमिनीच्या पिकांच्या वाढीसाठी किंवा मातीच्या पोतासाठी खराब असतं. रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे ही द्रव्ये वर्षानुवर्षे तशीच राहतात आणि सूक्ष्मजीव नाहीसे, हे तर मी सांगितलंच तुम्हाला. म्हणजे अतिरिक्त जलसिंचन हे सुद्धा मृदेच्या अवनती होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. म्हणजे जर असा प्रश्न विचारला गेला की मृदेची अवनती होण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक कोणते, प्रश्न कसा असेल, मृदेच्या अवनती होण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक कोणते, तर रासायनिक खतांचा वापर, तणनाशकांचा वापर, जंतुनाशकांचा वापर आणि जलसिंचनाचा अतिरिक्त वापर. हे सगळे घटक आहेत, हे 4 घटक आहेत की ज्याच्यामुळे जमिनीची अवनती होऊ शकते. आणि जेव्हा जास्त हे होतं, पोषक द्रव्य जमिनीतून मिळत नाही, तेव्हा जमिनीचा pH बिघडला. pH म्हणजे काय, सामू बिघडला असं मानलं जातं आणि त्यामुळे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकत नाही किंवा त्याची सुपीकता नष्ट होते. आता मृदा संधारण, मृदेचे महत्त्व लक्षात घेता तिचे संधारण करणे महत्त्वाचे आहे. शेतातील पिके मृदा
पावसाच्या पाण्यासोबत सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बंदिस्ती करतात. बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या साहाय्याने बांध घालणे अशी कामे मृदा संधारण विभागातर्फे केली जातात. तर मृदा संधारण म्हणजे मृदा वाचवली गेली पाहिजे, तिचं संधारण केलं पाहिजे. तर त्यासाठी काय करतात, तर पावसामुळे माती वाहून जाऊ नये म्हणून काय करायचं, त्याच्या बाजूने बांध घालतात आणि जिथे उतार असेल तर त्या उताराच्या भागामध्ये दगड 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 टाकून ठेवायचे, म्हणजे ती माती वाहून गेली तरी दगडांमुळे अडते, आणखी पुढे वाहून जात नाही. तर हे सगळं मृदा संधारण विभागातर्फे केलं जातं. शिवाय बांधावरती झाडं लावली जातात. झाडं लावल्यामुळे काय होतं, ते माती धरून ठेवतात आणि मग माती वाचते, त्याचं धूप होत नाही. वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. आणि वृक्ष लागवड झाडांची लागवड केली त्यामुळे काय होतं, वाऱ्याच्या वेगाला थांबवलं जातं. तुम्ही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की नाही माहीत नाही मला, जर मोकळं मैदान असेल तर तिथे वारा खूप जोराजोरात वाहतो, पण जर मध्ये झाडं आली तर वारा वाहतो पण तो थोडा अडवला पण जातो. मला लक्षात. तर अशा पद्धतीने झाडं जर असली तर वाऱ्याच्या वेगावरती नियंत्रण येतं आणि त्यामुळे होणारी मृदेची धूप जी आहे ती कमी प्रमाणात होते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळे मृदेची धूप थांबते. मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समचर खोदले जातात. समतल चर म्हणजे काय, असे खड्डे केले जातात. खड्डे म्हणजे असा इथे चित्र दिलेलं आहे. हे चित्र बघितलं की तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने मध्ये चर म्हणजे साधारण काय म्हणता येईल त्याला, असा बारीकसा खड्डा, खूप खोल नाही, असे खड्डे खणले जातात. तर हे जे आहे असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो आणि त्यामुळे होणारी झीज थांबते. मग तो उतारावरून येणारा जो पाण्याचा वेग येतो, इथे खड्डा आल्यामुळे काय होतं, त्या खड्ड्यात पाणी पडतं, माती पण धूप होऊन आली ती तिथे पडते, त्यामुळे ते माती वाहून जात नाही. मला लक्षात. त्यामुळे होणारी झीज थांबते आणि चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास योग्य मदत होते आणि त्यामुळे काय होतं, ते पाणी तिथे जमिनीत येऊन मुरतं आणि त्यामुळे जमिनीची होणारी धूप थांबते आणि ते पाणीसुद्धा काय होतं, त्या जमिनीत तिथे आतमध्ये मुरून जातं. महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्रात विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे. पर्यायाने भूजल पातळी वाढवण्याच्या दृष्टीने जमिनीची धूप होणे कमी झाले आहे. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडे सुरू केली. त्यामुळे शेतांना बांध घालणे, लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे इत्यादींसारखे कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. आता सरकारसुद्धा या गोष्टींकडे लक्ष देत आहे की जमिनीची धूप थांबली पाहिजे, जमिनीमध्ये पाणीचं जो अंश कमी होतोय तर ते वाढलं पाहिजे. मग त्याच्यासाठी बांध घालणे, उतारावरती बांध घालून पाणी अडवणे किंवा पाणी अडवा पाणी जिरवा ह्या ज्या योजना आहेत त्या राबवल्या जातात आहेत. त्यामुळे जमिनीची होणारी धूप पण कमी होते आणि जमिनीच्या आत असलेलं पाण्याचं प्रमाण पण वाढण्यास मदत होत आहे. आणि मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर टाळावा. सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो आणि त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि मृदेची सुपीकता टिकून राहते. तर ह्याचबरोबर सरकारने काय सांगितलं आहे की रासायनिक खत जे साबुदाण्यासारखं असतं की नाही, आपण त्याला काय म्हणतो, युरियासारखी रासायनिक खतं आहे, त्यांचा वापर कमी प्रमाणात झाला पाहिजे किंवा नाही झाला तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही सेंद्रिय खताचा वापर करा, शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत याचा वापर करा असं म्हणजे आवाहन केलं जातं. आणि त्यामुळे काय होतं आहे की शेतीच्या ज्या जमिनीचा मृदेचा पोत सुधारतो आहे आणि त्यामुळे ह्युमसचं प्रमाण वाढतं आहे आणि मातीचा जो मृदेचा पीएच म्हणजे सामो
व्यवस्थित समतोल राखला जातो सामोचा. आणि शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे, तसे आलटून पालटून पीक घेणे हे सुद्धा मृदेची सुपीकता टिकून राखण्यासाठी मदत होते. म्हणजे काय होतं, शेताच्या जमिनीमध्ये एक पीक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं, असं सतत करायचं नसतं. एक पीक झालं, थोडा कालावधी जाऊ द्यायचा, मग दुसरं पीक घ्यायचं, मग दुसरं झालं, थोडा कालावधी जाऊ द्यायचा आणि आलटून पालटून आता कांदा घेतला, मग बाजरी घेतली, मग ज्वारी घेतली, म्हणजे वेगळे वेगळे त्या हवामानाला जे सूट होणारे जे पिकं आहेत ते पिकं घ्यायचे, पण आलटून पालटून पिकं घ्यायचे. आणि एक दोन पिकं झाल्यानंतर थोडा कालावधी जाऊ द्यायचा, थोडे दिवस जमिनीला आराम करू द्यायचा. का? कारण ती उष्णता, पाऊस, पाणी हे सगळं त्या जमिनीच्या आत मुरलं पाहिजे. हे सगळं जर झालं तर त्या जमिनीची सुपीकता चांगल्या प्रकारे टिकून राहू शकते. आलं लक्षात? आता हे अतिशय सोपा आणि सुंदर धडा आहे. म्हणजे तुम्ही जर मन लावून वाचलं तर तुम्हाला इथेच सगळं समजणार आहे. आलं लक्षात? पण व्हिडिओ बघा आणि छानपणे धडा मन लावून वाचा, तर तो तुम्हाला छान समजेल. आणि मी जे प्रयोग करायला सांगितले ते प्रयोग करायचे आणि मला व्हॉट्सअपला सगळ्यांनी टाकायचे, कारण मी ते सगळ्यांचं आहे ना पाटील सरांना दाखवणार आहे. जर तुम्ही सगळ्यांनीच टाकलं तर ते मी पाटील सरांना दाखवणार आहे आणि मग पाटील सर जी शाबासकी सांगतील ती मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. आलं लक्षात? पण हे झालं पाहिजे. समजलं? हे झालं पाहिजे. आणि त्यानंतर 2-3 वेळा व्हिडिओ बघा, 2-3 वेळा धडा वाचा आणि मग नंतर व्यवसाय सोडवायचा आहे. आलं लक्षात? ओके. नमस्ते.